कशेडी घाटात नायट्रोजन गॅसची वाहतूक करणारा ट्रक 70 फूट दरीत कोसळला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा अपघातांचा सापळा बनला असून अपघातांची मालिका ही सुरूच आहे। बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास चालक अफिजुर रेहमान वय वर्ष 55 हा आपल्या ताब्यातील आयशर ट्रक क्रमांक MH05AM2814 यामध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे येथे घेऊन जात असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत आले असता येथील कचलेल्या रस्त्यावर चढत असताना गाडीने पिकअप न घेतल्याने गाडी मागे येऊन थेट बॅरिकेड्स तोडून सुमारे 70 फूट दरीत कोसळून अपघात झाला। या अपघातात चालक अफिजुर रेहमान वय वर्ष 55 वर्षे हा जखमी झाला आहे। अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, उपनिरीक्षक समेळ सुर्वे, पोलीस हवालदार चिकणे, रामागडे, माजलकर, पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक फौजदार जयसिंग पवार, पोलीस हवालदार रवींद्र सरणेकर, पोलीस हवालदार घुले, ट्रॅफिक हवालदार धायगुडे, श्री काळभैरव रेस्क्यू टीम, 108 रुग्णवाहिकेची संपूर्ण टीम, महाड नगर परिषद आणि महाड MIDC येथील अग्निशामक यंत्रणेला कशेडी व पोलादपूर पोलिसांनी पाचारण केले। येथील 3 अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल असून महामार्ग पोलिसांकडून दोन्ही बाजूची जाणारी येणारी वाहतूक सुरळीत ठेवली आहे। मुख्य संपादक, ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, पोलादपूर। दरम्यान गॅस वाहतूक करणार CNG गॅस वाहतूक करणारा आयशर टँकर पलटी आला म्हणून वाहतूक ट्रक चालल्याने आम्हाला लोटा येथे उरणवरून लोटा येथे जात होता। चढत असताना घाटामध्ये समोरील गाडीचा बंद पडल्या अचानक बंद पडल्याने ब्रेक लागल्यामुळे रिव्हर्समध्ये तो खाली दरीत गेला। हे कळताच आमची टीम कशेडीची टीम तात्काळ घटनास्थळी आली। त्या ठिकाणी पाहिलं तर CNG गॅस आहे, त्या संदर्भात आपल्याला नक्की काय सांगता तो ज्वलनशील आहे की कसा, या संदर्भात आम्ही MIDC महाड इथे कळवलं। त्या ठिकाणी एक्सपर्टवाल्यांनी येतो म्हणून सांगलं, त्यापर्यंत त्याची टीम ॲम्ब्युलन्स आणि अग्निशामक दल तात्काळ त्या ठिकाणी आले। आम्ही जाऊन बघितलं तर त्याचा एक चालक आतमध्ये अडकलेला दिसला। मग त्या ठिकाणी आम्ही SOP महाडची उत्तेकर यांच्या सहाय्याने त्याला आम्ही बाहेर काढला, पण तो सुरक्षित आहे।